नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही सरळ सेवा पद्धतीच्या भरतीची तयारी करत असाल किंवा बॉम्बे हायकोर्टच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे. आणि त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. कारण मित्रांनो, तुमच्या जेवढ्या कमेंट जास्त येतील तेवढ्या मलाही एक उत्साह मिळतो की अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर पहिला प्रश्न काय आहे पहा. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या नियतकालिकाची स्थापना केली? इथं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या नियतकालिकाची स्थापना केली असं विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये केसरी, मूकनायक, यंग इंडिया आणि हरिजन असे हे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्याचं करेक्ट उत्तर आपण पाहूया मित्रांनो काय आहे ते. त्यापूर्वी एक थोडक्यात माहिती बघूया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे पहिले मराठी पाक्षिक सुरू केले. वृत्तपत्र क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि शोषित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक व्यतिरिक्त बहिष्कृत भारत 1927, जनता 1930 आणि प्रबुद्ध भारत 1956 ही नियतकालिकेही चालवलेले आहेत. आलं काही तर लक्षात. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतंही नियतकालीन स्थापन केलं असं विचारलं तर तुम्हाला सगळ्या नियतकालिकांची इथं माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही माहिती व्यवस्थितपणे तुम्ही नोट डाऊन करायची आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे. तर करेक्ट आन्सर आहे मूकनायक. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मूकनायक या नियतकालिकाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन परवाना निलंबन कोण करू शकतो? बघा, ड्रायव्हर भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की वाहन परवाना निलंबन कोण करू शकतो. तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नांची आपली लेक्चर सिरीज जी आहे ती लेक्चर सिरीज सुरू असते. त्याचबरोबर तुम्हाला PDF मध्ये तांत्रिक प्रश्न हवे असतील तर 500 पेक्षा अधिक प्रश्नांची PDF देखील तुम्हाला आपल्या mtechsolu.com या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आलं का लक्षात? त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरमधला कोणताही कोर्स करायचा असेल तर त्याचे देखील कोर्सेस आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तीही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वाहन परवाना निलंबन कोण करू शकतो? न्यायालय, RTO प्राधिकरण, पोलीस आणि मुख्यमंत्री. चला, इथं आपल्याला वाहन परवाना जो निलंबन आहे त्याचं कोण करता असं विचारलेलं आहे. त्याची थोडक्यात माहिती पाहूया. भारतात वाहन परवाना निलंबनाचे अधिकार प्रामुख्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे RTO किंवा जिल्हा परिवहन अधिकारी यांना असतात. आलं का लक्षात की तुमचा वाहनाचा परवाना कोण निलंबित करू शकतो? RTO किंवा जिल्हा परिवहन अधिकारी. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे RTO प्राधिकरण. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनरावलोकन जे आहे ते कोणत्या तत्वावर आधारित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनरावलोकन जे आहे ते कोणत्या तत्वावर आधारित आहे? संघराज्य, संविधान सर्वोच्चता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. त्याची थोडक्यात माहिती बघा. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनरावलोकन जे आहे हे प्रामुख्याने कायद्याद्वारे प्रस्थापित प्रक्रिया या तत्वावर आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या मूळ सिद्धांतावर आधारित आहे. बघा, दोन इथं लक्षात ठेवायचे. कायद्याद्वारे प्रस्थापित प्रक्रिया आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या मूळ सिद्धांतावर आधारित आहे. ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिकन राज्यघटनेतून प्रेरित आहे. बघा, ही अमेरिकन जी राज्यघटना आहे त्याच्यातून प्रेरित आहे.
मारबरी विरुद्ध मॉडिसन 1803 खटला. कोणता खटला? मारबरी विरुद्ध मॅडिसन 1803 खटला. या संकल्पनेतून ही जी काही पुनरावलोकनाची जी काही तत्व आहेत ते तत्व घेण्यात आलेले आहेत, सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. त्यामुळं भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनरावलोकन जे आहे ते कोणत्या तत्वावर चालत असेल तर याचं करेक्ट उत्तर आहे संविधान सर्वोच्चता. कोणत्या? संविधान सर्वोच्चता या तत्वाद्वारे चालते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या तारखेला झाली? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या तारखेला झाली? 1 जानेवारी 1935, 1 एप्रिल 1935, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950. तर तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर मित्रांनो प्लीज कमेंट करा. तर याची माहिती पाहूया. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आरबीआय कायदा 1934च्या तरतुदीनुसार यांची स्थापना करण्यात आलेली आहे. आरबीआय कायदा कोणता आहे तो देखील लक्षात घ्या. 1934चा आरबीआय कायदा आहे, त्याच्यानुसार स्थापना झालेली आहे. सुरुवातीला तिचे कार्यालय कोलकाता येथे होते. बघा, आरबीआयचे सुरुवातीचे कार्यालय आहे ते कोलकाता येथे होते, की जे 1937 मध्ये कायमस्वरूपी मुंबईमध्ये हलवण्यात आले. बघा, 1937 ला कायमस्वरूपी मुंबई या ठिकाणी आरबीआयचं कार्यालय जे आहे ते कार्यालय हलवण्यात आलं. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुरुवातीचं कार्यालय जे होतं ते कोलकाता या ठिकाणी होतं आणि आत्ताचं कार्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. ते 1937 मध्ये मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचं बिस्मार्क का म्हणतात? बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क असं का म्हणतात? तर इथं ऑप्शन मध्ये आहेत अर्थतज्ञ, संस्थांचे एकत्रीकरण, संविधान निर्माता आणि राष्ट्रपती. बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क का असे म्हणतात तर त्यांची थोडक्यात माहिती पाहूया. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क म्हटले जाते कारण त्यांनी स्वातंत्र्यानंतर 556हून अधिक विखुरलेल्या संस्थानिकांना मुत्सद्दीपणे आणि गरजेनुसार कठोर कारवाई करून भारतीय संघराज्यात विलीन केले आहे. त्याचबरोबर जर्मनीचे एकत्रीकरण करणाऱ्या ओटो फॉन बिस्मार्क प्रमाणेच पटेल यांनी भारताचे भौगोलिक आणि राजकीय ऐक्य साधून देशाचे बाल्कनीकरण म्हणजेच तुकडे होणे रोखले आहेत, म्हणून त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. बघा, त्यांनी सगळ्यात मोठं कार्य केलेलं आहे की 565 पेक्षा अधिक विखुरलेल्या ज्या काही स्थानिक संस्था होत्या त्या स्थानिक संस्थांना एकत्रीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि भारतीय संघराज्यात जे विलिनीकरण केलेलं आहे त्याचबरोबर जर्मनीचे एकत्रीकरण करणाऱ्या ऑटो फॉन बिस्मार्क प्रमाणेच कोणाचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे तर ऑटो फॉन बिस्मार्क प्रमाणेच त्यांनी ही जे काही कार्य आहेत ती कार्य केलेली आहे. आणि भारताचे जे काही भौगोलिक आणि राजकीय ऐक्य साधून त्याच्यातले जे काही तुकडे होणार होते भारताचे ते तुकडे रोखलेले आहे, म्हणून त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. तर बघा, इथं करेक्ट आन्सर काय आहे? संस्थांचे एकत्रीकरण करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे, म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट किती काळ लागू राहू शकते? प्रारंभिक कालावधी इथं विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट जे आहे ते किती काळ लागू शकते? तर 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष आणि 2 वर्ष. चला तर याची थोडक्यात माहिती पाहूया. प्रारंभिक कालावधी असतो 6 महिने. संसदेच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी आवश्यक असते. कमाल कालावधी दर 6 महिन्यांनी संसदेची मंजुरी घेऊन ही राजवट जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवता येते. बघा, प्रारंभिक किती आहे तर प्रारंभिक आहे 6 महिने. त्याला संसदेच्या सभागृहाची मंजुरी लागते आणि त्याच्यानंतर दर 6 महिन्यानं मंजुरी घेऊन जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट जे आहे ते वाढवता येते.
राष्ट्रपतींनी घोषित केल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेने, लोकसभा आणि राज्यसभा याला मंजुरी देणे आवश्यक असते. बघा, राष्ट्रपतींनी जरी घोषित केलं राष्ट्रपती लागवत तर 2 महिन्याच्या आत त्याला मान्यता घेणं आवश्यक असतं. आता इथं अपवाद बघा, 1 वर्षानंतर पुढे वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुका घेणे कठीण असल्याचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे. बघा, एक अपवाद आहे त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतचा वाढवण्यामध्ये, की 1 वर्षानंतर पुढे वाढवायचं असेल तर निवडणूक आयोगाचा तिथं निवडणूक घेणे कठीण असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. त्याच्यानंतरच राष्ट्रपती लागवट जी आहे ती 3 वर्षापर्यंत वाढवता येते. हे देखील इथं लक्षात ठेवा मित्रांनो. तर बघा, कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट किती काळ लागू शकते, तर इथं 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष दिलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा 6 महिन्यापर्यंत प्रारंभिकची आहे ती वाढवता येते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, ठाणे, मुंबई आणि रायगड. तर चला, मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर पण मुंबई पंचक्रोशीत हे राष्ट्रीय उद्यान आहे, हे लक्षात ठेवायचंय. याचे क्षेत्रफळ 104 चौरस किलोमीटर आहे आणि कान्हेरी लेण्यामुळे हे जे आहे ते प्रसिद्ध आहे. कृष्णगिरी म्हणजेच काळा पहाड असे नाव आहे. येथील कान्हेरी लेण्यामुळे याला कृष्णगिरी म्हणजेच काळा पहाड असे देखील नाव पडलेलं आहे. त्यामुळे बघा, संजय गांधी नॅशनल पार्क कोटा आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई उपनगर या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. तर चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्लीज उत्तर कमेंट करत चला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. प्रश्न चुकला तर चुकू द्या, कारण तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या मला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक ऊर्जा मिळते. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करत चला. आणि तुम्हाला कॉम्प्युटरचा कोर्स करायचा असतील घरबसल्या, किंवा तुम्हाला अशाच टेक्निकल प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या mtechsulu.com या वेबसाईट वरती दिलेले आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. बघा, मोटार व्हेकल ऍक्ट नुसार अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडल्यास जबाबदारी कोणाची असते? इथं ज्यावेळेला अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेली तर ते जबाबदारी कोणाची असते? अल्पवयीनची असते, पालक मालकाची असते, पोलीस आणि RTO. तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मोटार वाहन सुधारणा कायदा, नवीन कायदा 2019 नुसार अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाखालील व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेल्यास त्या वाहनाचा मालक किंवा अल्पवयीन मुलाचे पालक जे आहेत त्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरले जाते. यासाठी पालकांना 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि गाडीची नोंदणी म्हणजेच RC 12 महिन्यासाठी रद्द होऊ शकते. इथं लक्षात घ्या, केवढ्या मोठ्या प्रमाणावरती लहान मुलांनी जर गाडी चालवताना किंवा अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना आढळल्यास आपल्याला इथं केवढी मोठी नुकसान भरपाई होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकतं हे लक्षात घ्या. 2019चा सुधारित कायदा आहे मोटार वाहनचा अधिनियमाचा. त्याच्यानुसार मालकाला किंवा पालकाला अटक होऊ शकते. त्याचबरोबर 25,000 रुपयेचा दंड आणि 3 वर्षाची तुरुंगवास देखील आपल्याला भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर गाडीचं RC देखील 12 महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पालक आणि मालक. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष आणि 70 वर्ष. माहिती बघूया याची. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष आहे. भारतीय संविधानाच्या कलम 124(2) नुसार 65 वर्ष पूर्ण झाल्यावर न्यायाधीश सेवा निवृत्त होतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 62 वर्ष. तर भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांचे म्हणजेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे वय किती आहे? 65 वर्ष. तर याचं करेक्ट आन्सर बघा 65 वर्ष हे सुप्रीम कोर्टसाठी आहे आणि उच्च न्यायालयासाठी 62 वर्ष आहे. आलं का लक्षात? दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा, 65 आणि 62. चला, आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 72 कोणाशी संबंधित आहे? बघा,
भारतीय राज्यघटनेतील कलम 72 जे आहे ते कोणाशी संबंधित आहे? पंतप्रधान, राष्ट्रपतीचा क्षमादान अधिकार, राज्यपाल आणि संसद याची थोडक्यात माहिती पाहूया। भारतीय राज्यघटनेतील कलम 72 हे भारताच्या राष्ट्रपतीच्या क्षमादानाच्या अधिकारांशी संबंधित आहे। आलं का लक्षात? या अंतर्गत बघा, राष्ट्रपतींना गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे, निलंबित करणे, तहकूब करणे किंवा पूर्णपणे माफ करण्याचे अधिकार आहेत, ज्यात मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश आहे। बघा, राष्ट्रपतीकडे कोणते अधिकार आहेत? कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कमी करू शकतात, निलंबित करू शकतात, तहकूब करू शकतात किंवा पूर्ण माफ करण्याचा देखील अधिकार आहे, ज्यात मृत्यूदंडाचा देखील समावेश आहे। त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।